PVC पाईपसाठी अर्ज कसा करायचा, क्रोमवर यायचे आहे. त्यानंतर MHA-DBT आपल्याला सर्च करायचे. त्यानंतर MHA-DBT पोर्टलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर असे पेज ओपन होणार. या ठिकाणी आपल्याला फार्मर ID आपल्याला टाकून घ्यायचे आहे. फार्मर ID टाकून झाल्यानंतर OTP या ठिकाणी टाकून घ्यायचे. OTP टाकून आपल्याला OTPचा वसा बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर मेन पोर्टल ओपन आहे. घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा सिंचन साधने व सुविधा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. त्या ठिकाणी बघा अर्ज बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी ओपन होतो आहे. या ठिकाणी मुख्य घटक आपल्याला निवडायचे आहे सिंचन साधने व सुविधा. त्यानंतर बाब निवडा यामध्ये बाबमध्ये आपल्याला निवडायचे पाईप्स. बाबमध्ये आपल्याला पाईप्स निवडायचे आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सर्वे क्रमांक या ठिकाणी आपल्या बरोबर येऊन जाईल. त्यानंतर उपघटक निवडायचे आपल्याला. उपघटक बघा PVC पाईप शेवटचं ऑप्शन आहे ते PVC पाईप आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर पाईपची लांबी जी आपल्याला ती 430पेक्षा कमी ठेवायची आहे. मग 428पेक्षा आपल्याला कमी ठेवायची. तर आपण 425 ठेवूया. आणि खाली बघा आपल्याला चेकबॉक्सवर आपल्याला डिक्लेरेशन चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचे आणि आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे मित्रांनो. जतन करा बटनावर क्लिक करायचं आणि आपला फॉर्म सबमिट झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.